सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, माऊली हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या कालच्या भागामध्ये माझ्या कॅफेत माझ्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचे लाडके लिटिल चॅम्प्स आलेले होते. त्यांना मी विनंती केली होती की पुढच्याही भागात तुम्ही माझ्यासोबत राहा, आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते आजही आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो या पाचही जणांचं. आता मी येणार आहे आर्याकडे. लिटिल चॅम्प मधली प्रिटी गर्ल असा जिचा उल्लेख केला जायचा ती आर्या. ती आता मोठी झालेली आहे, आता ती पार्श्वगायिका झाली आहे आणि तिची इथे येण्याची दुसरी वेळ आहे. रमा माधवच्या वेळेला तू आली होतीस. आर्या, तू जेव्हा ऑडिशनला गेली होतीस तेव्हा तू कितवीला होतीस? मी तेव्हा 9वीत जस्ट गेले होते. अच्छा. आणि आता मी काहीच दिवसांपूर्वी माझ्या BA फायनल इयरची एक्झाम दिली. वा वा वा. मग तेव्हा कुठलं गाणं गायलं होतंस ऑडिशनला? मी येऊ कशी प्रिया हे गाणं गायले होते. त्या गाण्याची जर झलक आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल. येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणा शाळेत काय प्रतिक्रिया होती? शाळेत ॲक्च्युली कौतुक तर खूप झालंच, पण त्यानंतर जी परीक्षा होती, म्हणजे अगदी फेब्रुवारीत ग्रँड फिनाले झाली आणि मार्चमध्ये एक्झाम होती. तर मी मोजून काढलं होतं असं की मला 18 दिवसात 98 धडे करायचे आहेत वगैरे. काय 18 दिवसात 98 धडे? बापरे. 8वीपर्यंत माझं असं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, त्यामुळे मी खूप अभ्यास करेन आणि फर्स्ट येईन असं. तर शेवटी स्वभाव नाही बदलत ना. आई बाबा मला म्हणत होते की तू शांतपणे घे, तुला जेवढं जमतंय तेवढं तू कर. पण मी जो काही अभ्यास केला आणि जे काही मार्क्स. किती मार्क्स होते हे खरंच तू मुलांना सांग, किती मार्क्स होते? खोटं वाटेल लोकांना, पण खरंच मी 9वीत पहिली आले होते. परत वार्षिक परीक्षेत पहिली आले होते. फक्त पहिल्या 2 युनिट टेस्ट माझ्या मिस झाल्या म्हणून मला पहिला रँक दिला नाही. किती टक्के होते तुला गुण? मला 94 होते. वा वा. 94. ॲक्च्युली मला 10वीत 94 होते. 9वीचे मला आठवत. बघ 94 हे खूप असतात, ते कुठेही असू दे. ज्याला ते आयुष्यात नाहीत मिळालेत ना त्याला ते खूप असतात. त्यामुळे 94 खूप आहे ग. त्यामुळे तेव्हा जे मार्क्स मिळाले तर रिझल्ट डेच्या दिवशी सगळ्या टीचर्सनी उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या. मग आणि तू डॉक्टर नाही होऊ शकलीस. जरी झाली असेल तर काय झालं असतं? परत सोडून इथंच यावं लागलं. मी करतोय मी करतोय. तरी आपण डॉक्टर असतो, कलाकार म्हणून आपण डॉक्टर असतो, कारण आपण गातो तेव्हा खरंच खूप छान वाटतं लोकांना. तसं आम्ही हसवतो तसं छान वाटतं. पण बाबा डॉक्टर आहेत तिचे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आर्या, आज आम्हाला काय ऐकवणार? मी सारेगमपच्या ग्रँड फिनालेला एक अभंग गायले होते किशोरी आमोणकर यांचा. आणि त्यावेळी देवकीताई समोर बसल्या होत्या आणि त्या माझं गाणं झाल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या की पूर्ण स्पर्धेच्या ह्या कालानंतर आर्याचं गाणं खूप प्रिसाईज झालं आहे असं माझ्या लक्षात येतं आहे. तर ती मला वाटतं माझ्यासाठी खूप मोठी दाद होती, कारण तेव्हा मी त्यांच्याकडे शिकायला जातही नव्हते, पण तरी तेव्हा त्यांनी ती मला दिलेली दाद माझ्यासाठी खूप मोठी होती. तर तेव्हा जो अभंग गायले होते तो सादर करते. अवघा रंग एक झाला. वाह 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 वाह.
अवघा रंग एक झाला, 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 रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.